ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तारदाळमधील गुणवंत विद्यार्थी पाहून मी भारावलो। अप्पर जिल्हा अधिकारी सुशांत खांडेकर। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील ग्रामीण कथाकार शंकर पाटील ग्रंथालय यांच्या वतीने तारदाळमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवारी सकाळी अप्पर जिल्हा अधिकारी सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता। ग्रामीण कथाकार शंकर पाटील ग्रंथालय यांच्या वतीने तारदाळमधील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींचा गौरव करून सर्व गौरवमूर्तींना प्रेरणा दिली आहे। हा भावनिक व अनुभव संपन्न कार्यक्रम पाहून मीही भारावून गेलो आहे। असे गुणवंत विद्यार्थी तारदाळमधून प्रतिवर्षी घडावेत असा सांस्कृतिक, साहित्यिक, ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे आवाहन तारदाळ गावचे सुपुत्र सांगली जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी आयोजित सत्कार प्रसंगी कार्यक्रमात केलं। ग्रामीण कथाकार शंकर पाटील ग्रंथालय यांच्या वतीने तारदाळमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता। इयत्ता 10वी मध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे अनुष्का कारंडे, श्रेया शिंदे, वेदिका फराकट्टे, कल्पना शिंदे, नीट परीक्षेत सुजित मगदूम, आदित्य कदम यांनी उत्तम यश मिळवल्याबद्दल व स्पर्धा परीक्षेत ओंकार हिंगमिरे यांची विद्युत सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल, अस्मिता वाडेकर हिने वकील परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल, महाराष्ट्र महिला प्रीमियर लीग मध्ये उत्तम कामगिरी करणारी संजना वाघमोडे तसेच तारदाळचे सुपुत्र सुशांत खांडेकर यांनी अप्पर जिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, सरपंच पल्लवी पोवार, केजी पाटील, यशवंत वाणी, ग्रंथालयाचे अध्यक्ष यासिन मुजावर आदींनी आपली मनोगत व्यक्त करीत ग्रंथालयाचे व सत्कार मूर्तींचे कौतुक केलं। प्रास्ताविक सुचिता कदम यांनी केलं। स्वागत RD शिंदे व सूत्रसंचालन गजानन खोत यांनी केलं। यावेळी माजी सरपंच प्रकाश खोबरे, उपसरपंच मृत्युंजय पाटील, विनोद कोराणे, सचिन पोवार, सूर्यकांत जाधव, प्रवीण पाटील, अकबर करडी, धनाजी शिंदे, रमेश नरमदे, बापू गायकवाड, अशोक गायकवाड, विलास पाटील, श्रीकांत कांबळे, निलेश वाणी, गणेश पाटील, सोनम शिंदे, भाग्यश्री नरमदे यांच्यासह अनेक मान्यवर व पालक उपस्थित होते। आभार डॉक्टर विजय भगत यांनी मानलं। महानकर न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ।